नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये। बघा, भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो एकदम पारंपरिक असा पदार्थ आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये बनणारा हा पदार्थ आहे आणि खूप सोपा सुद्धा आहे बनवण्यासाठी आणि टेस्टी तर खूपच आहे। तर हा पदार्थ म्हणजे आहे आंबट घाऱ्या। आज आपण आंबट घाऱ्या बनवणार आहोत। तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की हा जो पदार्थ आहे तो खूप तेलकट होतो, खूप ऑइली होतो। तर आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता बिलकुल हा आपला पदार्थ जो आहे तो ऑइली होणार नाही आहे, खूप असा तेलकट होणार नाही आहे, खूप जास्त ह्या ज्या घाऱ्या आहेत आपल्या ते तेल पिणार नाही आहेत आणि अशा पद्धतीने आपण हा बनवणार आहोत। तसेच खूप किचकट रेसिपी नाही आहे, खूप सोपी परंतु टेस्टीच असणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने घाऱ्या कशा बनवायच्या हे मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। त्यासाठी मैत्रिणींनो, तुम्हाला काय करायचं तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे। अप्रतिम अशा आज आपण ह्या घाऱ्या बनवणार आहे। बघू शकता थोड्या सुद्धा ऑइली दिसत नाही आहेत। माझ्या हाताला पण बघा बिलकुल तेल लागत नाही आहे। मी हाताने पूर्ण साईडनी त्याच्यावरून फिरून घेतलेला आहे, तरीसुद्धा माझ्या हाताला बिलकुल ऑइल लागलेलं नाही आहे। तसेच या प्लेटमध्ये मी सर्व तळत असताना घाऱ्या काढलेल्या होत्या, तर या प्लेटमध्ये सुद्धा कुठेच तुम्हाला तेल दिसत नाही आहे। बघू शकता हा इथे मी फक्त जो आपला तळणीचा झारा आहे तो ठेवलेला होता, तर त्याचं तेल तिथे लागलेलं आहे। आता तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। अशा पद्धतीने खूप टेस्टी ह्या घाऱ्या आपल्या बनणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करून आज आपण ह्या घाऱ्या बनवणार आहोत। त्यासाठी बघा इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 ग्लास, त्यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि हे पीठ तुम्ही ताकाने सुद्धा भिजू शकता। इथे माझ्याकडे ताक नव्हतं, दही होतं, तर त्यामध्ये थोडं पाणी टाकून मी मिक्सरला छान दही फेटून घेतलं आणि त्याने हे पीठ भिजून घेणार आहे। ही पारंपरिक रेसिपी आहे, तर यामध्ये घारकूट हटून ही घरी बनवली जाते। तर त्यामध्ये ज्वारीचे पीठ ताकामध्ये शिजवून ते या गव्हाच्या कणकीमध्ये मिक्स करून वगैरे रेसिपी बनवली जाते, ही घाऱ्या बनवल्या जातात। त्यानंतर राईचा भात, अजून वेगवेगळ्या पद्धतीने हे घाऱ्या बनवल्या जातात। तर आपण सोप्या पद्धतीने बनवणार आहोत, म्हणून फक्त कणिक आणि ताक याचा वापर करून एकदम सोप्या पद्धतीने परंतु टेस्टी अशा ह्या घाऱ्या बनवणार आहोत। जर तुम्हाला एकदम पारंपरिक पद्धतीने जसं की आपली आजी वगैरे बनवायच्या त्या पद्धतीने जर रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, मी व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल। तर बघा व्यवस्थित मी हे पीठ जे आहे ते ताकाने भिजून घेतलेलं आहे, जास्त घट्टही नाही केलं, जास्त पातळही नाही आणि सर्व बाजूने त्याला जे दह्याचं ताक बनवलेलं आहे ते सर्व बाजूने लावून आता हा डबा मी रात्रभर ठेवलेला आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता आपलं पीठ जे आहे ते छान फुललेलं आहे। आता हाताला तेल लावून हे एका ताटामध्ये तुम्ही छान मळून पण घेऊ शकता किंवा तसंच हातावरती सुद्धा ते हाताला तेल लावून छान असं मळून प्रेस करून ह्याची घारी बनवून घेऊ शकता। इथे मी फॉईल पेपर घेतलेला आहे पोळपाटावरती आणि तिच्यावरती ही पुरी लाटून घेत आहे। तुमच्याकडे जर फॉईल पेपर नसेल तर कापडावर सुद्धा लाटू शकता। बघा एवढ्या जाडीची ही पुरी लाटायची आहे आपल्याला, जास्त पातळ पण नाही लाटायची आहे आणि लाटण्यासाठी खूप सोप्या जातात आणि खूप फास्ट ह्या घाऱ्या बनतात। काहीही मेहनत करायचं काम नाही आहे, रात्री फक्त ताकामध्ये पीठ भिजवून ठेवायचं आहे आणि सकाळी उठून बस लाटून तळून घ्यायच्या आहेत। ही दुसरी पद्धत मी तुम्हाला ह्या घाऱ्या बनवण्यासाठी सांगते। मग अशा पद्धतीने सुद्धा आपण हाताने प्रेस करून सुद्धा ह्या घाऱ्या बनवू शकतो।
बघा, प्रत्येक पदार्थाची आपली एक आठवण असते. तो आपण कोणाकडून शिकला आहे किंवा पहिल्यांदा कोणाकडे खाल्ला होता किंवा कोणाच्या हातचा पदार्थ आपल्याला जास्त आवडतो. तर हा पदार्थ मी सर्वात प्रथम माझ्या छोट्या आत्याकडे खाल्लेला होता. तर माझी जी ती छोटी आत्या होती, तर ती हा पदार्थ खूप छान बनवायची. सर्वांना तिच्या हातच्या घाऱ्या खूप आवडायच्या. तर आता ती नाही आहे, परंतु बघा, जेव्हा मी घाऱ्या बनवते तेव्हा मला तिची आठवण येते. प्रत्येक वेळेस घाऱ्या बनवताना मला तिची आठवण येते, कारण तिच्या हातच्या घाऱ्या म्हणजे खूप टेस्टी असायच्या. आणि मी एकदा म्हटल्यानंतर तिनं मला खूप गडबडीत असतानासुद्धा एकदा घाऱ्या करून दिल्या होत्या. तर तेव्हा मी त्या शिकलेल्या होत्या. आता ह्या एवढ्या घाऱ्या मी तुम्हाला तळून दाखवते. इथे तेल छान गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की गॅस कमी करायचा आणि नंतर ह्या तळायच्या आहे. तर तळताना पण खूप फास्ट ह्या पुऱ्या तळल्या जातात, त्यामुळे खूप थोडीसुद्धा मेहनत ह्या घाऱ्या करण्यासाठी लागत नाही, पण खूपच टेस्टी अशा ह्या घाऱ्या बनतात बघा. काही भागांमध्ये आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळायचं असतं, असं काहीतरी असतं, तर तेव्हासुद्धा ह्या घाऱ्या बनवल्या जातात. तर काही भागांमध्ये, आमच्या विदर्भांमध्ये, ह्या घाऱ्या पाडव्याच्या दिवशी बनवल्या जातात. पाडव्याच्या दिवशी स्पेशल घाऱ्यांचा मान असतो. तर पाडव्याच्या दिवशी ह्या घाऱ्या आमच्या विदर्भामध्ये बनवल्या जातात. तर बघा, अशा पद्धतीने छान आपली घारी टम्म फुगलेली आहे. आणि अशा पद्धतीने मी सर्व घाऱ्या इथे तळून घेतलेल्या आहे. सर्वच जर तळत दाखवलेल्या असत्या तर व्हिडिओ फार लांब झाला असता, त्यामुळे सर्व घाऱ्या बघा मी इथे अशा पद्धतीने तळून घेतलेल्या आहे. आणि ह्या घाऱ्या आंबट असतात छान, तर त्या गुळाच्या पाकासोबत किंवा साखरच्या पाकासोबत खायच्या असतात. बघा, इथे गुळाच्या पाकाबरोबर मी ह्या घाऱ्या सर्व केलेल्या आहे. तर माझ्याकडे हा रेडीमेड गुळाचा पाक होता, ओरिजिनलवाला गुळाचा पाक होता. इकडे मी नांदेडमध्ये सध्या राहते. तर नांदेडच्या साईडला भरपूर ऊसाचे मळे आहेत, ऊसाच्या शेत्या आहेत. तर इकडे असा रेडीमेड गुळाचा पाक दारावरती विकायला येतो. तर तो पाक आमच्याकडे आला होता, त्यामुळेच मला ही घाऱ्या बनवायची कल्पना मला इथे सुचली. बघा, मी कट करून दाखवते. आतमधून सुद्धा बिलकुल ऑइली आपल्या घाऱ्या झालेल्या नाही आहे. आणि टेस्ट करून सांगते कशा झाल्या. तर जर तुमच्याकडे बघा असं रेडीमेड गुळाचा पाक नसेल, तर तुम्ही घरीसुद्धा गुळाचा पाक बनवू शकता किंवा साखरेचा सुद्धा पाक बनवू शकता. त्याची जर रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, मी लगेच व्हिडिओ अपलोड करेल. एकदम टेस्टी अशा आपल्या घाऱ्या झालेल्या आहेत. आंबट गोड अशी छान आपला आजचा बेत झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.